हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. रक्षाबंधन हा सण जवळ आला आहे, तर रक्षाबंधनासाठी खास तर काहीतरी व्हायलाच पाहिजे. चला तर मग आज बनवूया आपण रसगुल्ले. खूप यम्मी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. मी पहिले 1 लिटर दूध तापायला ठेवलं आहे आणि मी एका लिंबाचा रस काढून घेते आहे एका बाउलमध्ये. आपल्याला त्या दुधाला उकळी आली का हा लिंबाचा रस त्यामध्ये टाकायचा आहे. त्या लिंबाच्या रसामध्ये थोडंसं मी 1 ते 2 चमचे पाणी ॲड करणार आहे. डायरेक्ट लिंबू नाही टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. थोडंसं पाणी टाकूनच मिक्स करायचं आहे. दुधाला आपली उकळी आली आहे तर आपण हा लिंबाचा रस हळूहळू करून त्यात टाकायचा आहे, एकदम नाही टाकायचा आहे. दूध फाटायला सुरुवात झाली आहे तर आपल्याला दूध सतत ढवळत राहायचं आहे. थोडंसं ग्रीनिश आपल्याला असं पाणी आणि हे दूध वेगळं झालं की आपण गॅस बंद करायचा आहे. हे बघा, थोडंसं ग्रीनिश पाणी दिसतंय आणि दूध आणि पाणी वेगळं झालं आहे. तर आता याला आपण गाळून घेऊया. मी एका चाळणीत सुती कवडा टाकला आहे आणि हे सगळं त्यामध्ये ओतून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे थंड पाण्याने 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे, कारण लिंबाचा जो आंबटपणा आहे तो निघून जातो. चांगलं धुवून घेतल्यावर आपल्याला यातलं पाणी काढायचं आहे. कपड्यातून चांगलं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून आपल्याला हलक्या हाताने याला स्मॅश केल्यासारखं आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. खूप जोरजोरात नाही, एक 4 ते 5 मिनटात आपली ही प्रोसेस होऊन जाईल. तुम्हाला समजेल की हाताला एकदम सॉफ्ट पीठ लागतं आहे. तर हे सॉफ्ट झाल्यावर आपल्याला त्याच्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे, याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा मैदा पण टाकू शकता. कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर आपल्याला परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता त्याचे आपल्याला एकदम छोटे छोटे गोळे तयार करायला घ्यायचे आहेत. एकदम इझिली होतात. हे मिक्स करून झालं आहे. आता आपण एकदम छोटे छोटे गोळे करायचे आहेत, कारण नंतर रसगुल्ले फुगून एकदम मोठे होतात. तर आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत. हे बघा, त्यात एक पण क्रॅक नाही आला पाहिजे. क्रॅक आला तर रसगुल्ले फुगत नाही. हे बघा, एकदम प्लेन झालं आहे. तर असे आपल्याला छोटे छोटे सगळ्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत तिकडे एका कढईमध्ये आपल्याला 1 कप साखरेला 4 कप पाणी टाकायचं आहे आणि एक छासणी बनवून घ्यायची आहे. त्या पाण्याला उकळी आली की हे छोटे छोटे बॉल आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं फुल गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत. याला फुल गॅसच लागतो, कमी गॅसवर हे फुगणार नाहीत. तर आपले बघा 15 मिनटं झाले आहेत, याचे दुप्पट हे बॉल्स झालेले आहेत. तर आपल्याला हलक्या हातानेच हलवायचं आहे. हे थंड झाले की आपले रसगुल्ले तयार आहेत. चला मग, आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.